वेलकम टू विजडम ट्यूशन एंड टेस्ट सीरीज। स्टूडेंट्स, आज हम कंटिन्यू करेंगे स्टैंडर्ड 6 मराठी पोएम नंबर 1 भारत माता। कविता क्रमांक 1 भारत माता। ऐका, म्हणा, वाचा। प्रियतम आमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले। रंग वेगळे, गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले। याचा अर्थ आहे, आमची भारत माता आम्हाला अतिशय आवडते। प्रियतम म्हणजे आवडणे, अतिशय आवडते। ती आमची आई आहे आणि आम्ही सर्व तिची मुले आहोत। आमचे रंग वेगळे आहेत, आमचे गंध म्हणजे सुवास वेगळे आहेत, तरी येथली म्हणजे या भारत देशातील एकाच बागेतील आम्ही सर्व फुले आहोत। प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते, प्रियकर ही डुलणारी शेती, प्रिय हे वारे सळसळते। ही आमची भूमी, माती मतलब भूमी, जमीन आम्हाला प्रिय आहे। प्रिय म्हणजे खूप आवडती आहे। या मातीवर म्हणजेच या जमिनीवर जे झुळझुळणारे पाणी वाहत आहे ते देखील आम्हाला अत्यंत प्रिय आहे। तसेच या भूमीवर, या धर्तीवर, या जागेवर, या भूमीवर डोलणारी म्हणजे हवेने डोलणारी जी शेते आहेत ती देखील आम्हाला अतिप्रिय आहेत। तसेच जे वारे सळसळते आहे, वारे सर्व दिशांना, चोही दिशांनी, चारही दिशेने जे वारे सळसळते आहे ते देखील आम्हाला अत्यंत प्रिय आहे, खूप लाडके आहे। प्रियतम अमुचा धवल हिमालय, बघे भिडाया जो गगना। प्रियतम आमचे सह्य विंध्य हे, प्रियतम या गंगा जमुना। तर जो पांढरा शुभ्र, धवल म्हणजे पांढरा शुभ्र हिमालय जो पर्वत आहे आमच्या भारत देशाचा जो पांढरा शुभ्र हिमालय पर्वत आहे तो आम्हाला अतिशय प्रिय आहे। ठीक आहे। तसेच जे सह्याद्री आणि विंध्य पर्वत आहेत ते देखील आम्हाला प्रियतम आहेत, म्हणजे अतिशय प्रिय आहेत। तसेच ज्या नद्या वाहत आहेत आमच्या देशात, गंगा, जमुना, या नद्या देखील आम्हाला अतिशय आवडत्या आहेत। मानव सारे समान असती, शिकवण ही जगतास दिली। या मातेची मुले सद्गुणी, सर्व जगाला प्रिय झाली। तर सर्व जी माणसे आहेत ती समान आहेत, ही शिकवण या फिर हा जो मेसेज आहे, हे जे लेसन आहे हे जगाला आम्ही सांगितलेले आहे, आम्ही भारतीयांनी जगाला सांगितलेले आहे। ओके। या मातेची, या भारत मातेची आम्ही मुले सद्गुणी आहोत। सद्गुणी म्हणजे आमच्याकडे चांगले गुण आहेत, आम्ही गुणवान, गुड नेचर्ड या वर्चस, सर्व जगाला प्रिय झाली। तर भारत मातेची ही जी मुले आहेत ही आमच्या गुणवान किंवा आमच्या चांगल्या गुणांमुळे आम्ही सर्व जगाला प्रिय झालेलो आहोत। प्रियतम अमुची भारत माता, वंदन आम्ही तिला करू। या मातेची मुले लाडकी, सदा तिचा ध्वज उंच धरू। जी आमची भारत माता आहे ती आम्हाला प्रियतम आहे, फार प्रिय आहे, अतिशय प्रिय, प्राणाहून जास्त प्रिय आहे आणि आम्ही तिला विनम्रतेने, आदराने वंदन करतो, नमन करतो। या मातेची म्हणजेच या आईची आम्ही जी मुले आहोत ती आम्ही खूप लाडकी आहोत। तर आम्ही तिचा ध्वज, भारत मातेचा जो ध्वज आहे तिरंगा झेंडा, याला आम्ही सदैव उंचच उंच धरू। म्हणजे काय, तर आम्ही भारत मातेचे जे स्वतंत्र आहे ते नेहमी अबाधित ठेवू, म्हणजे भारत मातेचे स्वतंत्र, त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे। अशी फार सुंदर पोएम कविता शांता शेळके यांनी लिहिलेली आहे। थँक यू फॉर वॉचिंग।